राजकीय नेत्यांचं स्वतःच्या मतदारसंघाकडे कसं दुर्लक्ष होतंय त्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत। त्यामध्ये भर पडली आहे ती आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची। सावरा यांच्या विक्रमगड मतदारसंघातील मेढी इथलं आरोग्य उपकेंद्र बंद आहे आणि त्याला कारण आहे कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा। गेल्या 3 महिन्यांपासून हे आरोग्य केंद्र बंद आहे। सामान्य जनतेला तातडीनं आरोग्य सेवा मिळावी म्हणून अतिदुर्गम भागात प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आली होती। मात्र आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे या उपकेंद्राची दुरवस्था झाली आहे। आरोग्य केंद्रातील नेमणूक केलेले कर्मचारी या उपकेंद्रामध्ये फिरकत नसल्याची तक्रारही गावकऱ्यांनी केली आहे। या उपकेंद्राजवळ जिल्हा परिषदेची शाळा आहे। जर विद्यार्थ्यांना काही त्रास झाला तर त्यांना 20 किलोमीटर लांब असलेल्या तलवाडा इथल्या दवाखान्यात उपचारासाठी न्यावं लागणार आहे। त्यामुळे पालकमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी आता स्थानिक करतायत। हो, चालू होतं आता मध्येच म्हणजे सिस्टर दिलेली आहे, पण ती मध्ये कधी येते कधी नाही ते का आमच्या लक्षात पण येत नाही। आम्ही उपकेंद्र आमचा तलवाडा आहे, नाहीतर तिथे जर नाही झालं तर मग जव्हार नाही तर डहाणू ह्या ठिकाणी आम्हाला जावं लागतं। आम्हाला एकदा जव्हार, तलवाडा, कासा, डहाणू जास्तीत जास्त त्रास झाला तर डहाणू पर्यंत जावं लागतं। सिस्टरीन दिलेले आहे पण तिचा ऍक्सिडेंट झाला आहे तर ती नाही। ते आता येऊन कधी जात असेल तर आम्ही तिकडे गावाच्या जरा बाहेर राहतो तर आम्हाला ते माहित पण नाही पडत।